नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि विशेषतः CETच्याही परीक्षा संपत आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचा आता रिझल्ट आणि त्याच्याबरोबर इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, मेडिकल अशा ॲडमिशनकडे भविष्यात कल असणार आहे। त्या संदर्भात फार्मसी या करिअरची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सोहम चितलांगे सर, डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सायन्स अँड रिसर्च पिंपरी पुणे सर, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। थँक्यू सर। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत, CETच्याही परीक्षा या ठिकाणी संपत आलेल्या आहेत आणि त्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा कल हा फार्मसी या क्षेत्राकडे आहे। 12वी नंतर फार्मसीमध्ये D फार्मसी, B फार्मसीचं फार्म D याबद्दल करिअर आणि इतर काही माहिती तुम्ही सांगू शकता का? फार्मसी हे एव्हरग्रीन करिअर आहे आणि फार्मसीमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना। जसं डिप्लोमा इन फार्मसी आहे जो 2 वर्षाचा प्रोग्राम आहे आणि तिथे PCB किंवा PCM हे ग्रुप घेऊन 35% मिळालेले विद्यार्थीसुद्धा तिथे एलिजिबल आहे, कारण डिप्लोमा इन फार्मसी हा बेसिक फार्मसी अभ्यासक्रम आहे ज्यांनी रजिस्टर्ड फार्मासिस्ट विद्यार्थी होतो। दुसरा प्रोग्राम म्हणजे B फार्म जो 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे आणि डिग्री प्रोग्रामसाठी जी एलिजिबिलिटी आहे तर 12वी सायन्समध्ये PCB आणि PCM ग्रुपला 45% मार्क्स विद्यार्थ्यांना पाहिजे। त्यानंतर एक फार्म D म्हणून प्रोग्राम आहे जो इंडियामध्ये नवीन लॉन्च झालेला आहे, 2008 पासून तो लॉन्च झालेला आहे। मेजरली ज्या कॉलेजेसकडे स्वतःचं हॉस्पिटल्स आहे किंवा ज्यांचं MOU हॉस्पिटलसोबत आहे जिथे 300 बेडेड हॉस्पिटल आहे अशा कॉलेजेसला फार्म D हा अभ्यासक्रम आहे, तो डॉक्टर ऑफ फार्मसी 6 वर्षाचा प्रोग्राम आहे। तर असे विविध पर्याय 2 वर्षाचा, 4 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असे 3 पर्याय 12वी सायन्स पास झालेल्या विद्यार्थ्यांना फार्मसी करिअरमध्ये आहे। सर, यामध्ये D फार्मसी, B फार्मसी आणि फार्म D अशी तुम्ही या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। विशेषतः ह्या मुलांना जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असतं त्यानंतर त्यांचा भविष्यातील गोल असतो की चांगली नोकरी, चांगला व्यवसाय अशा पद्धतीने। फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात कुठे कुठे नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी असतात? डिप्लोमा इन फार्मसी झालेले जे विद्यार्थी असतात मेजरली ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतात। मेडिकल शॉप आपण जे बघतो, म्हणजे आज भारतात जी ओळख आहे फार्मसिस्टची तर ती मोठ्या प्रमाणात मेडिकल शॉपमुळे ती ओळख आहे, तर ते डिप्लोमा इन फार्मसी झालेले विद्यार्थी असतात। त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी झालेले विद्यार्थी हे डायरेक्ट सेकंड इयर B फार्मला ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतात। म्हणजे त्यांना जर का हायर स्टडी करायचं असेल तो ऑप्शन त्यांच्यासाठी ओपन आहे, ते डायरेक्ट सेकंड इयर B फार्मला ॲडमिशन घेऊ शकतात। B फार्म झालेले जे विद्यार्थी आहेत तर तो 4 वर्षाचा कोर्स ते करतात। B फार्म नंतर ते गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करू शकतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते अप्लाय करू शकतात। फार्मास्युटिकल इंडस्ट्री, इंडिया इज अ फार्मास्युटिकल हब आणि आपण 200पेक्षा जास्त कंट्रीजला मेडिसिन एक्सपोर्ट करतो, त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग होतं। जसं जनरिक मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वी आर टॉप इन द वर्ल्ड। 75% US मधल्या ज्या जनरिक मेडिसिन आहे त्या इंडियाकडनं सप्लाय होतात, 50% UK मधल्या मेडिसिन्स ज्या जनरिक मेडिसिन्स आहे त्या इंडियामधनं सप्लाय होतात। तर त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण मेडिसिन सप्लाय करतो बाहेर। तर तिथे B फार्मचे विद्यार्थी यांना प्रोडक्शनमध्ये, R&Dमध्ये सगळ्या अपॉर्च्युनिटीज असतात। आणि डॉक्टर ऑफ फार्मसी जो प्रोग्राम आहे 6 वर्षाचा तो मोस्टली क्लिनिकल ओरिएंटेड प्रोग्राम आहे, हॉस्पिटल ओरिएंटेड प्रोग्राम आहे, जिथे हे फार्म D ग्रॅज्युएट जे आहे ते डॉक्टर्सच्या सोबत काम करतात। ॲक्च्युली वेस्टर्न कंट्रीजमध्ये कसं असतं ना की डॉक्टर हे डायग्नोज करतात आणि फार्मसिस्ट प्रिस्क्राईब करतात, त्या सेम बेसिसवर हा प्रोग्राम इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्यामुळे मेजरली 5th आणि 6th इयरला हे फार्म Dचे जे विद्यार्थी असतात यांचं ट्रेनिंग सगळं हॉस्पिटल्समध्ये असतं। तर असे विविध प्रकारचे अपॉर्च्युनिटीज फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे। सरांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे की 12वी नंतर 2 वर्षाचं D फार्मसी, 12वी नंतर 4 वर्षाचं B फार्मसी आणि 12वी नंतर साधारणतः 6 वर्षाचं फार्म D अशा पद्धतीने या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। सर, यामध्ये महत्त्वाचा अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे खरं तर आज आपण पुण्यामध्ये या ठिकाणी स्टुडिओमध्ये इंटरव्ह्यू घेतो आहे आणि संबंध महाराष्ट्राचं 12वीचा निकाल लागल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन घेण्याचं हे सत्र पुण्याच्या बाजूला सरकतं किंवा बरीचशी मुलं 12वीपर्यंतचं शिक्षण स्थानिक विभागात पूर्ण करून फार्मसीसाठी पुण्यामध्ये ॲडमिशन घेतात। जर विद्यार्थी या दृष्टीनं विचार करत असतील तर एखादं चांगलं फार्मसीचं कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं किंवा त्याची निवड कशी करावी? आज विद्यार्थ्यांपुढे हा खूप मोठा चॅलेंज आहे, कारण नंबर ऑफ कॉलेजेस अवेलेबल आहे। फार्मसीच्या बाबतीत सांगितलं तर आज देश पातळीवर 4000 फार्मसी कॉलेजेस आहे
आणि म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये आता फार्मसी कॉलेज आहे, प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुका लेवलला फार्मसी कॉलेजेस आहे. तर त्यामुळे पहिले जर का विद्यार्थ्याला जर का फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते एक तर त्याची क्लॅरिटी पाहिजे की त्याला काय करायचं आहे, डिप्लोमा इन फार्मसी करायचं आहे की डिग्री इन फार्मसी करायचं आहे की फार्म डी करायचं आहे. कारण फार्म डी हे लिमिटेड कॉलेजेस आहे, तर त्यामध्ये ते बेटर ऑप्शन्स ज्यांचे स्वतःचे मेडिकल कॉलेजेस आहे किंवा जिथे त्यांचं ट्रेनिंग स्वतःच्या हॉस्पिटल्समध्ये होतं आहे ते कॉलेजेस त्यांनी प्रिफर करावं, कारण तिथे त्यांना फुल टाईम ते जे मेडिकल फॅसिलिटीज आहे त्या फार्म डीच्या विद्यार्थ्यांना ते अवेलेबल होतील. ओके. इन केस ऑफ डिप्लोमा इन फार्मसी तर आणि बी फार्मच्या बाबतीत तर ते ज्या कॉलेजेसला विद्यार्थ्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहे तर त्या कॉलेजेसकडे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर, सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, वेल इक्विप्ड लॅब आहे का, तिथे अनुभवी शिक्षक आहे का, शिक्षकांची स्टॅबिलिटी आहे का, PhD फॅकल्टी किती आहे त्या कॉलेजेसला, रिसर्च फॅसिलिटी कशा आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की काहीतरी कारणामुळे 12वीत त्यांना जर का कमी मार्क मिळाले आणि त्याच्यानंतर त्यांना अजून शिकायची इच्छा आहे, तर डिप्लोमा झाल्यानंतर पण त्यांना डिग्रीला जायचं असतं, तर त्यांना तशा कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेतली जिथे डिप्लोमा पण आहे, डिग्री पण आहे, तर दे विल गेट एक्सपोजर. त्यांना लक्षात येईल की डिग्री करायला काय काय लागतं आहे आणि ह्या कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, तर दे कॅन कंटिन्यू देअर एज्युकेशन ओव्हर देअर. तर सिलेक्ट करताना ह्या बेसिक गोष्टी सिलेक्ट करायच्या. आणि बी फार्मच्या बाबतीत म्हणायचं की बी फार्म और एम फार्मच्या बाबतीत तर आपल्या भारतीय म्हणजे इंडियन लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला NIRF रँकिंग डिक्लेअर होतात, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. भारत सरकारतर्फे या रँकिंग डिक्लेअर केल्या जातात आणि टॉप 100 फार्मसी कॉलेजेसचा डाटा हा त्या NIRF रँकिंगच्या वेबसाईटवर अवेलेबल असतो. आणि ही जी रँकिंग आहे ह्याच्यात 5 इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ते कन्सिडर करतात. तर टीचिंग लर्निंग पॅरामीटर आहे, जसं मी म्हटलं की टीचर्स किती आहे, टीचर्सची क्वालिटी कशी आहे, ते किती PhD फॅकल्टी तिथे अवेलेबल आहे. त्यानंतर दुसरा पॅरामीटर आहे रिसर्च आउटकम. तर रिसर्चचं आउटकम कसं आहे, रिसर्चच्या फॅसिलिटीज कसं आहे, त्या कॉलेजेसमध्ये किती पब्लिकेशन्स येतात, प्रेझेंटेशन्स येतात किंवा पेटेंट्स किती होतात, रिसर्च ग्रँट किती आहे त्या कॉलेजेसला. थर्ड आहे की आउटरीच ॲक्टिव्हिटी किती आहे स्टुडंटसाठी, म्हणजे तिथे एन्व्हायरमेंट कसं आहे, स्टुडंट डायव्हर्सिटी कशी आहे, ॲक्टिव्हिटीज किती कन्सिडर केल्या जातात. नंतर आउटपुट म्हणजे फायनली ग्रॅज्युएट आउटकम काय आहे विद्यार्थ्यांचं, त्यांच्या प्लेसमेंट कशा होतात, त्यांना हायर स्टडीजच्या अपॉर्च्युनिटीज कशा आहेत तिथून, और एंटरप्रिनरशिप त्यांना स्वतःचं जर का स्टार्टअप टाकायचं आहे तर त्याच्या रिलेटेड त्यांना ट्रेनिंग कसं दिलं जातं. आणि शेवटचं पॅरामीटर आहे परसेप्शनचं, की बाहेरच्या जगाचं त्या कॉलेजबद्दल काय मत आहे. म्हणजे पिअर परसेप्शन पण होतं, प्लस म्हणजे जे एम्प्लॉईज असतात त्यांच्याकडनं पण परसेप्शन घेतलं जातं की त्या कॉलेजला खरंच ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहे का, ते विद्यार्थ्यांना त्यांना जे लागतं आहे ते सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करता येतं. तर बेस्ट इज की आजच्या तारखेला NIRF पोर्टलवर जायचं आणि NIRF रँकिंगमधले कॉलेज सिलेक्ट करायचे. मग एक प्रश्न येईल की तिथे तर 100च कॉलेजेस आहे फक्त, आणि मग बाकीच्या कॉलेजेसचं काय. तर बाकीच्याबद्दल आपण बोललो आहे की मग जिथे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्या फॅसिलिटीज या सगळ्या चेक करून नंतरच तुम्ही तिथे ॲडमिशन घ्यायची. विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरं तर सरांनी खूप चांगला एक गुरुमंत्र दिलेला आहे. तो म्हणजे एखादा कॉलेज निवडताना तुम्ही NBA NAC याच्याबरोबर NIRF रँकिंग यावर थोडंसं लक्ष द्या. ही खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी किती फॅकल्टीज आहेत ज्यांचं PhD कंप्लीटेड आहे आणि किती वर्षापासून सातत्यानं ते त्या महाविद्यालयात किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवत आहेत. त्याचबरोबर तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या प्लेसमेंटच्या सुविधा आणि प्लेसमेंटबरोबरच मागील अनेक वर्षापासून जे विद्यार्थी त्या ठिकाणी पासआउट झालेले ते त्या महाविद्यालयाबद्दल काय प्रतिक्रिया देतात. म्हणजे माझ्या मते तरी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आजूबाजूच्या काही कॉलेजेसला व्हिजिट करा, त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही फीडबॅक घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यातला योग्य निर्णय घ्या. सर, यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो की 2 वर्षाचं D फार्मसी करू द्या, 4 वर्षाचं B फार्मसी करू द्या किंवा फार्म D करू द्या. एक असतं ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आणि दुसरी असते ती म्हणजे त्या 4 वर्षात किंवा 6 वर्षात शिक्षण घेताना मुलांनी असे कोणते स्किल्स डेव्हलप करावे जेणेकरून त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट किंवा चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज होतील. विद्यार्थी जेव्हा ॲडमिशन घेतो तर आता आपण जसं डिस्कस केलं की पहिले तर त्यांनी एक व्यवस्थित चांगलं कॉलेज निवडावं. चांगलं कॉलेज म्हणजे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगल्या रिसर्च फॅसिलिटीज आहे आणि चांगला स्टाफ तिथे अवेलेबल आहे. मग तो जो चांगला स्टाफ आहे त्याच्याकडनं ज्या गोष्टी त्यांना इम्बाईब होतील, ज्या डिलिव्हर होतील, तर त्याच्यात विद्यार्थ्यांचं त्यांचं स्वतःचं कॉन्फिडन्स लेवल कसं आहे, तर त्यामुळे त्याच्यासाठी त्याचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट करणे, त्याच्यात लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करणे,
त्यानंतर विद्यार्थ्यांना किती प्रोग्राम्समध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं जातं त्या कॉलेजमध्ये, त्यांना प्लॅटफॉर्म कसे प्रोव्हाइड केले जातात, त्या प्लॅटफॉर्म्सचा त्यांनी यूज करून घेणे, स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करणे. आता कॉलेजेस वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात, स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी त्या ॲक्टिव्हिटीज घेतात, तर तिथे त्यांनी पार्टिसिपेट करावं आणि स्वतःचे स्किल त्यांनी तिथे इम्प्रूव्ह करावे. जसं आपण बोलतोय की देर आर म्हणजे 4,000 फार्मसी कॉलेजेस आहे, तर वर्षाला 4 लाख फार्मसिस्ट हे ग्रॅज्युएट होऊन बाहेर येतात आहे. तर तुम्ही स्वतः कसे डिफरन्शिएट करताय स्वतःला ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते डिफरन्शिएट करताना तुम्हाला ह्या ज्या कॉलेजेसमधल्या ज्या फॅसिलिटीज आहे, ज्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तिथे तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल आणि स्वतःची पर्सनॅलिटी तुम्हाला तशी इम्प्रूव्ह करावी लागेल. देन ओनली यू विल हॅव सम डिफरन्सिएशन आणि तुम्ही स्वतःला एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तयार करणार आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार आयुष्यात. सरांनी या ठिकाणी 4 वर्षाचं फार्मसी किंवा फार्म-डी असे कुठलेही तुम्ही जेव्हा कोर्स कराल त्यामध्ये तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केलं पाहिजे. कॉलेज किंवा महाविद्यालयात किंवा युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत राहिलं पाहिजे. पेपर पब्लिकेशन या संदर्भामध्ये आपण थोडंसं लक्ष घातलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होऊन कॉलेजच्या सगळ्या सिस्टममध्ये आपण इन्व्हॉल्व झालं पाहिजे. थोडक्यात विद्यार्थ्यांनी त्या 4 वर्षाला खूप जास्त सिरियसली घेतलं पाहिजे, कारण त्यावरच तुमचं पुढचं 40 वर्षाचं आयुष्य डिपेंड आहे किंवा जॉब करिअर डिपेंड आहे. सर, आज फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळी फक्त हॉस्पिटल, मेडिकल अशा ठिकाणी नोकरीच्या स्वरूप किंवा संधी उपलब्ध होता, परंतु आज पेपरमध्ये किंवा इतर माहितीमध्ये आम्हाला हे कळतं की ही विद्यार्थी आजकाल IT सेक्टरमध्येही प्लेस्ड होत आहेत. ते कोणत्या पद्धतीने प्लेस होतात आणि ह्या IT कंपन्या आणि ठीक फार्मसीचा संबंध कसा येतो? फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आता IT कंपन्यांमध्ये पण भरपूर जॉब ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहे. मेजरली फार्माकोव्हिजिलन्स हा एक एरिया आहे जिथे IT कंपनीज TCS आहे, कॉग्निझंट आहे, एसेंच्युअर आहे, हे सगळे फार्मसी ग्रॅज्युएट्सला रिक्रूट करत आहे. त्यानंतर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आहे. क्लिनिकल डेटा मॅनेजमेंटचं पण जे काम आहे तर US बेस्ड कंपनीजचं काम इंडियन कंपनीज घेतात, तर तिथे पण फार्मसीचे ग्रॅज्युएट्स रिक्रूट होत आहे. तर आणि आता इमर्जिंग एरियाज जे आहे, तर आता आपण म्हणतो आहे की AI आहे, ML आहे, तर इथे पण फार्मसी ग्रॅज्युएट्स त्यांना लागणार आहे. सरांनी खरं तर विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स किंवा IT सेक्टरातली अनेक कंपन्या आता ह्या फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि डेफिनेटली परदेशात थेट जाण्याची जरी संधी उपलब्ध नसेल तरी त्याच संबंधातली कामं तुमच्यापर्यंत येऊ शकतात आणि चांगल्या पॅकेजेसच्या जॉब्स अपॉर्च्युनिटी तुम्हाला फार्मसीच्या माध्यमातून या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. सर, यानंतर मी पुढे येतो ते म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच एक ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आणि ह्या वर्षीचे ॲडमिशन्स. ह्या वर्षीची विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी जास्त आहे आणि फार्मसी कॉलेजची संख्या त्या मानाने बरीच कमी आहे. अशा ठिकाणी जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतात तर ही प्रक्रिया कशी होणार आहे त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकता का? फार्मसी जी आहे म्हणजे आता CET झालेली आहे. CET झाल्यानंतर CETचा जेव्हा निकाल लागेल त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असणार आहे. तर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे आणि प्रवेश नियंत्रण समिती जी आहे त्या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचं ती गाईडलाईन्स इश्यू करतील. विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावे लागतील आणि जसं मागच्या वर्षी झालं तसं देर आर 3 स्टेप्स की राऊंड 1, राऊंड 2 आणि 3rd राऊंड असेल. तिथे विद्यार्थ्यांना डिफरंट कॉलेजेसचे पर्याय उपलब्ध असतील आणि त्यांना ते कॉलेजेस सिलेक्ट करावे लागतील बेस्ड अपॉन त्यांच्या CETचे पर्सेंटाईल जे असेल. कारण मागील काही वर्षापासून असं आहे की 12thचे जे पर्सेंटेज आहे ते कन्सिडर करत नाही. बेस्ड अपॉन द CET पर्सेंटाईल मेरिट लिस्ट लावल्या जाते आणि त्याच्या बेसिसवर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. तर दिस विल बी अ कम्प्लीट सेंट्रलाइज प्रोसेस आणि विद्यार्थ्यांना डिफरंट ऑप्शन फॉर्म्स असतील आणि ऑप्शन फॉर्म थ्रू त्यांना जे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ते कॉलेज त्यांना सिलेक्ट करता येईल. सरांनी या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे CETचा तुमचा निकाल जाहीर होईल, त्याच्यानुसार तुम्हाला ते पर्सेंटाईल कळतील. पर्सेंटाईल झाल्यानंतर तुम्ही विविध कॉलेजचे ऑप्शन्स तयार कराल. ते ऑप्शन्स तुम्ही त्या कॅप राऊंड प्रोसेस, ज्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असं म्हटलं जातं, त्यामध्ये ते भराल आणि तुमच्या गुणवत्तेनुसार म्हणजे तुमच्या पर्सेंटाईल मार्कांनुसार तुम्हाला योग्य त्या कॉलेजेसला तुमच्या मार्कांच्या पद्धतीने ॲडमिशन्स मिळतील. सर ते शेवटी थोडा शेवटच्या प्रश्नाकडे येतो आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः गेली 25-28 वर्ष झाले फार्मसी सेक्टरमध्ये काम करतायत. कॉलेजला तुम्ही स्वतः प्रोफेसर असाल, प्रोफेसरपासून ते प्राचार्यपर्यंत तुम्ही ही जर्नी कंप्लीट केली. तुम्ही ज्या पिंपरीच्या DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च या महाविद्यालयात शिकवतात, तिथल्या काही लॅब्सबद्दल आम्ही भरपूर ऐकलेले, त्या कॉलेजबद्दल काही माहिती सांगू शकता? डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, जिथे मी मागील 21 वर्षापासून कार्यरत आहे. 2003ला मी ते कॉलेज जॉईन केलं होतं.
तर हे जे पिंपरीचं आमचं महाविद्यालय आहे हे सगळ्यात जुनं महाविद्यालय आहे. 30 वर्षापूर्वी म्हणजे 1994ला डी.वाय. पाटील पिंपरी फार्मसी विद्यालय सुरू झालेलं आहे. तर आमच्या डी.वाय. पाटील सगळे ग्रुपमधलं सगळ्यात जुनं कॉलेज जे आहे ते पिंपरीचं कॉलेज आहे. आणि ह्या कॉलेजला आमच्याकडे डिप्लोमा इन फार्मसी, डिग्री इन फार्मसी, मास्टर इन फार्मसी, डॉक्टर इन फार्मसी आणि PhD प्रोग्राम्स पण आमच्याकडे आहे. आणि आमचे जे प्रोग्राम्स आहेत तर हे कॉलेज जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ॲफिलिएटेड आहे. आणि कॉलेजेस आत्ता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर फार्मसी बिल्डिंगचं झालेलं आहे. आणि वी हॅव ॲडव्हान्स लॅब फॅसिलिटीज अवेलेबल बिकॉज आम्ही सगळे प्रोग्राम्स ऑफर करतो आहे. डिप्लोमा इन फार्मसी, डिग्री इन फार्मसी, मास्टर इन फार्मसी आणि रिसर्च सेंटर पण आमच्याकडे अप्रूव्ड रिसर्च सेंटर आहे. तर त्याला लागणाऱ्या ज्या रिसर्च फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या ॲडव्हान्स रिसर्च फॅसिलिटीज आमच्याकडे आहे. सो वेदर इट इज इन केस ऑफ म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीसाठी जे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट लागतात, HPLC आहे, HPTLC आहे, फ्लॅश क्रोमॅटोग्राफी आहे, सेमी प्रेप HPLC आहे, किंवा फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटसाठी, कारण फार्मसी म्हटलं की फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट, तर त्याला फार्मास्युटिक्स हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटसाठी ज्या फॅसिलिटीज लागतात तर आमच्याकडे इनहाऊस आता इंडस्ट्रियल फार्मसी लॅब आम्ही डेव्हलप केलेली आहे, जिथे टॅबलेट आणि लिक्विड ओरल ह्याला लागणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आम्ही सगळ्या आमच्याकडे क्रिएट केलेल्या आहे. तर ॲडव्हान्स लेवल ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीज अवेलेबल आहे. तज्ज्ञ शिक्षक आमच्याकडे खूप अवेलेबल आहे. माझ्याकडे 50% जास्त फॅकल्टी ही PhD झालेली फॅकल्टी आहे. आणि लाँग टेन्युअर त्यांचं, लाँग स्टॅबिलिटी आहे. रिसर्च आउटपुट खूप त्यांचं चांगलं आहे. आणि मागे आपलं आत्ता एका प्रश्नावर डिस्कशन झालं की विद्यार्थ्यांनी कॉलेज सिलेक्ट करताना कसं सिलेक्ट करायचं. तर प्रत्येक कॉलेजला जाऊन ते कॉलेज बघू शकत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसर्च फॅसिलिटी ते बघू शकत नाही. तर त्यांनी त्या कॉलेजेसच्या वेबसाईटला जायचं आणि त्या वेबसाईटवर त्यांना सगळा डाटा मिळेल. तो वेदर इट इज रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर ऑर फॅकल्टी ऑर तिथला आउटपुट काय आहे किंवा मुलांचं प्लेसमेंट काय. तर कॉलेजची वेबसाईट हा एक ऑथेंटिक सोर्स असेल. म्हणजे NIRF वेबसाईट झाली कॉलेज सिलेक्शन करायसाठी नॅशनल लेवलला, पण त्या तुम्ही एक जर का 2-5 कॉलेजेस तुम्ही फायनलाइज केले असेल आणि त्याच्यात तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर गो ऑन द वेबसाईट ऑफ द कॉलेज आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्या कॉलेजबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट तुम्हाला समजण्यासाठी खूप सोप्या भाषेमध्ये सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ती म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या ब्रांचमध्ये इंटरेस्टेड असतो, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलेजची एखादी यादी तयार करा. त्या महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्ही बघून घ्या. त्या वेबसाईट्समधला डाटा हा त्या कॉलेजच्या माध्यमातून ऑथेंटिकली त्या ठिकाणी टाकला जातो, जेणेकरून तुम्हाला त्याची विस्तृत माहिती मिळते. मग तो रिसर्च असेल, फॅकल्टीचे डिटेल्स असतील, या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही वेगळ्या महाविद्यालयाच्या वेबसाईट्स बघून घ्या. या पद्धतीने सरांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सर, आज खरं तर 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर काही दिवसातच होणार आहेत, बोर्डाचेही आणि त्याबरोबर CETचेही. निश्चित विद्यार्थी आणि पालकांना बरीच उत्कंठा आहे, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांना खरं तर करिअर निवडताना योग्य पद्धतीने करिअर कसं निवडावं आणि विशेषतः करिअर फार्मसीमध्ये कसं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, याबद्दल तुम्ही अतिशय कमी वेळात अगदी उत्तम अशी विस्तृत माहिती दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थी गेले 3 दशकं तुम्ही जे काही काम करताय त्यानुसार त्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग या ठिकाणी आमच्या विद्यार्थी आणि विशेषतः पालकांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या सत्राच्या माध्यमातून होणार आहे. आज आपण खरं तर बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या लॅबटेक इनोव्हेशनच्या सर्व टीमच्या वतीनं पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.